आज आपण गावच्या पद्धतीचे कोथिंबिरीचे मुटके बनवूया। आता आपल्याला मटक्यासाठी मिरची बनवायची आहे। तर याच्यासाठी मी काय घेतलं, लसूण घेतला आणि मिरची घेतली आणि जिरे घेतले। आपण लाल पण मिरची टाकू शकतो। आता हे एवढं मी बारीक करून घेणार मिक्सरमध्ये। हे मिक्सरमध्ये बारीक करून आणते। आता मी ही मिरची मिक्सरमध्ये बारीक करून आणली आहे। आता मी कोथिंबीर धुवून घेतली। आता त्याच्यामध्ये मिरची टाकते। 2 चमचे मिरची टाकली आणि हे बाजरीचं पीठ आहे। हे बाजरीचं पीठ 3 चमचे टाकलं। बाजरीचं पीठ 3 चमचे। हे चण्याचं पीठ 2 चमचे, 3 चमचे आणि हे तांदळाचं, म्हणजे यांना कुरकुरीत होतं म्हणून हे तांदळाचं अर्धी वाटी घ्यायचं। 1 चमचा मीठ टाकायचं। आता हे मी समद असं मळून घेते। आता हे समद असं कालून घ्यायचं। कोथिंबीर आणि पीठ समजा एका तरी करायचं असं। याला आता थोडं पीठ कमी झालं तर आपण आणखीन पीठ घेऊया, 1 चमचा। आता परत 1 चमचा बाजरीचं घेतलं, परत 1 चमचा चण्याचं घेतलं आणि आता आपण कालूया। पण ते काय मिक्स होत नाही, तर आपण थोडं पाणी टाकूया। आता हे मिक्स होत नाहीये तर याच्यात आपण थोडं पाणी टाकूया। असं थोडंसं अर्धी वाटी टाकली। आता आपण याचे मुटके बनवूया। हे आता मी चाळण घेतले, मी आता हे चाळणीत वाफवणार मुटके बनवून। याच्यात आता आपण पाणी टाकायचं उकडायला आणि त्याच्यावरून हे असे ठेवायचे आणि त्याच्यावरून झाकण घालायचं। हे झाकण ठेवायचं आणि मग ते गॅसवर ठेवायचे। हे मी गॅसवरती असे ठेवले उकडायला। आता हे वरून झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर ते होऊन द्यायचे, वाफून द्यायचे, म्हणजे ते वाफाना एकदम निबार होणार। आता मी हे 10 मिनिटं ठेवले। आता गॅस बंद करून टाकायचा। असे निबार झाले ना, असे बघायचे निबार झाले का बंद करायचा गॅस। हे असे झाले पाहिजे, कडक फुटले नाही पाहिजे, मग काढायचे। आता याला असं कापून घ्यायचं हे मुटक्यांना। आता मी गॅस चालू केला आणि आता तवा ठेवला, त्याच्यावर तेल टाकलं। आता त्याच्यात आपण हे तळून घेणार, कुरकुरीत चांगले होऊन घेणार असे, एकदम बारीक गॅस करून।
असे झाले का काढून घ्यायचे. तुमचे पण असे झाले का काढून घ्यायचे. आता तुम्ही कच्चे नाही राहिले पाहिजे. आपले कुरकुरीत मुटके तयार झाले. हे बघा, कुरकुरीत झाले, एकदम टेस्टी. आता याला एन्जॉय करा. बाय. पाहत रहा आजीची खास रेसिपी. सबस्क्राईब करा आणि गोड कमेंट करायला विसरू नका.